नमस्कार मित्रों, आपका स्वागत है आपके भाई के ब्लॉगिंग वाले चॅनल पे, मतलब साइज मिरगाल ब्लॉग्स में आपका स्वागत आहे. आणि आजचा आपला ब्लॉग होणार आहे नेहमीप्रमाणे डेकोरेशनचा. आणि हा इथे नाचतोय आणि फायनली ते आरसा खाली आले कारण की डेकोरेशनचा पसारा इथे पूर्ण झालेला आहे. आणि ह्याच्यासाठी किती मेहनत केलेली, फायनली आज इथे उभी झालेली आहे. बोल आता. तर गाईस इंट्रो तर ह्याने दिलाय, तर पुढे मी कंटिन्यू करतो. पण एक गोष्ट आहे, म्हणजे आता तर मी ब्लॉग टाकतच दुपारचे 2 वाजले आणि आम्ही आता ब्लॉग चालू केले. तर गाईज हा अशी नल्लेगिरी करतो, ह्याला ब्लॉगिंग करताच येत नाही. कोण काय बोलत असेल तिकडे लागेल, कोण काय बोलत असेल तिकडे लागेल, जमतच. हा चल. तर आता मी एक ब्लॉग शूट केलाय, ते पण पोस्ट करायला मला टाइम नाही. जॉबला जातो येतो, मग ते एडिट वेडिट काय होत नाही. पण तो मी ब्लॉग पोस्ट करेल, त्याच्यानंतर तुम्ही कमेंट मध्ये सांगा ह्याला नल्ल्याला ब्लॉग करता येतो की नाही. कारण का त्या ब्लॉग मध्ये एक अशी गोष्ट झाली ना, जी मी हा ब्लॉग पहिला तो ब्लॉग पोस्ट करेल आणि हा एडिट करताना त्या ब्लॉगची ती क्लिप मी ह्याच्यात टाकेल, म्हणजे तुम्हाला काय सीन आहे ते. आणि दुसरी गोष्ट, तर आता आपलं डेकोरेशन तर 2 बेस रेडी झालेले आहेत. ह्या 2वर आता इथे 3 पोल उभे राहणार, पार्टी बॅकग्राऊंड वरती सिलिंग ही सेटअप रेडी राहणार आहे. लाइटिंग पण करणार. आणि आमच्याकडे माणसं कमी आहेत काम करायला. Reduce. आता आम्ही दोघे आहे, तर तो जास्त शूट नाही करू शकत कारण इकडे पकडायला लागतंय. तरी पण मी माझे ट्राय तुम्ही- तुम्हाला शॉर्ट द्यायचे नक्की ट्राय. काय हा शॉर्ट बीट काय करत नाही, विसरून जातो ब्लॉग चालू आहे. तर तुम्ही फक्त बघत राहा टाइमला. तुम्ही भांडूपच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल कोण विसरलेलं, गाडी पण कोण विसरलेलं ते पण तुम्ही बघू शकता. बोल आता. चल नल्लेगिरी नाही आता बोल ना. आता काय झाली. तर आता टाइम लॅप्स लावायचे. भांडूचा ब्लॉग कसा बघितला असेल? भांडूचा ब्लॉग अजून पोस्टच नाही. का नाही गेलास? नाही करायचं मला. पण आधी तो तू करणार मग हा करणार, नाला समजलं का? चल, घे. चलो. घे. ही खालची प्लेन आहे, ही ते ह्याला खायची आहे. म्हणून इथूनच आपण तो जसा लावलास ना हा. तसं इकडे लावून घेऊ. म्हणजे ही साईड खायची, ही प्लेन आणि ही प्लेन. ते करू आपण. चल. तर काय आता आमचं झालेलं आहे. तुम्ही टाइमलेस मध्ये बघितलं असेल, तर आता आम्ही जेवतो आणि मग भेटतो. अजून आहे ना तोंडावर. रेडी केलं जेवतो आणि मग भेटतो. रात्री रेडी केलं. मग किती भारी वाटतंय गाइस. हा डेमो आहे, फक्त डेमो. जब रियल लाइटिंग होएगी ना तभी देखना. अरे तू दिख नहीं रहा है. रुकिंग मी बोलायचं अपमान झाला माझा. अभी तू दिख रेल आहे. बोल फटाक से. नाही बोलायचंय. हा फायनल नाहीये अजून. ते टॉर्च बंद कर, त्याच्यामुळे फ्लॅश मुळे येत नाही. अरे तू दिसत नव्हतं ना पण. नको दिसू दे मी. ठीक आहे. काय बोलायचं, फक्त दाखवायचं. ये देखो. तर गाईज आज आम्ही शूट केल्यानंतर मग ब्लॉग एंड तर नाही केला, डेकोरेशन केलं. त्यानंतर बोललो बघूया काय नेहमीप्रमाणे होतंय का. विसरला. नाही विसरलो नाही, लक्षात होतं. आज मी जे भाजी बनवली वांग्या भरीत, तर विचार केला दाखवेन, पण नाही दाखवलं, करून टाकला असं. मग आपला भाव जो असा अर्ध डोकं घेतो सगळ्यांचं, तो भाव जो आता भजी करतोय, तो बोलला की माझं शूट घे ना भजी करताना, मी कसं तुझं घेतो. मग आपला भाव भजी करताना चालू केला ब्लॉग. काय अजून बोलतो? आल्यावरती चालू केलंय. हा, अजून आणि तोंडाजवळ. तर बघा हे आपले सबस्क्राईबर. भजी कशी झाले सांगा. एक नंबर ना. अशी सगळ्यांना आवडते भजी, कोण नाही असं नाही बोलणार. शेवटी मी गेले ती. हा बघितलं, असा अर्ध डोकं घेतो असं. इकडे बघ, इकडे बघा, असा अर्ध डोकं घेतो. सगळ्या कालच्या ब्लॉग मध्ये पण तेच झालं, आजचा ब्लॉग बघायला तुम्ही त्यात पण तेच केलं नाही. काय मी आणि काय- बोलतो मी ब्लॉगर, तुमचं स्वभावाच्या लाडच्या सर्वीच्या ब्लॉग मध्ये असं बोलतोय. असं मी काय केलंच नाही. तर आता भजी होतात आहेत आणि आता मी जेऊ हेच दाखवायचं होतं म्हणून ब्लॉग चालू केला. मग आता बोलो ब्लॉग नाही चालू नाही केला, ब्लॉग एंड करायचा आता आधी म्हणून चालू बोलले केला. मला बोलतो ब्लॉगिंग तर करतो. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
बाय बाय. नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमच्या भावाच्या लाडक्या सायश मिरकर ब्लॉग्समध्ये. आणि आजचा आपला नेहमीप्रमाणे अजेंडा आहे तो आहे डेकोरेशन. आता इकडचे जे साईडचे बनवलेले मागच्या वेळी ते परत काढलेले आहे, ते फिट नव्हते बसल्यामुळे. आता इथे पप्पा लावतात, इथे पोलला कलरिंग चालले. बोल लवकर बोल. तर गाईस हाननला काही ब्लॉग करू नाही शकत. अर्धा तास झाला तर फक्त कॅमेऱ्यातच बघतोय. विचार करा काय इंट्रो द्यायचा, काय नाही हा करू शकत. तर आता आधीच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं की आपण खालचा बेस उभा केलेला, वरचं पोल ठेवलेले, सिलिंग लावलेली, ते पूर्ण सगळं. तर आता ह्या पोलला आम्ही टेप लावले, जे मधले गॅप्स होते ते भरून टाकले. तर आता पूर्ण पेंटिंग करतोय. ते पेनाचे मार्क, पेन्सिलचे मार्क दिसायला नको म्हणून. आणि हे पप्पा करतात बाजूचं एकदम आम्ही फिट केलेलं आहे. आज एकदम प्रॉपर फिट केलं, कुठेच काही गॅप नाही ठेवलाय. तर असं बघत राहा. किती वेळा फिट करणार? अर्धा ब्लॉक तर असा जायला ह्यांचा फिट करणार. ही डिझाईन आता ही परत डिझाईन बनवायची. आज उभं करायचंय पूर्ण. मग आज काय करायचं? सगळं फिट करायचं. बाजूचं पोलला पेंटिंग वगैरे करून सुकवायचे, होल्डर वगैरे टाकायचे खालच्या बेस मध्ये. आणि आपल्या भावाने सेल्फी स्टिक R15 घेतलेला आहे. R1S ती ह्या कामाला येते बघा. हिला अशी वरती लाईट पण आहे, असा फोन काढायचा, मस्त फोटो बिटो काढायचा. हे पकडायला आहे हे. तर काही मी आता ह्याला काम सांगितलं, हा काम काय करत नाही. काम कर, चल नाही काम कर, नाही करणार मी. जा पेंटिंग कर. तर ही मी स्टिक आणली होती, बघू शकता तुम्ही. मस्त वरती लाईट वगैरे सगळं आहे ब्लॉग शूट करायला. पण मी ती स्टिक आणली आणि फोन वगैरे खालची. येस, सगळं कर, मध्ये पेन्सिल वगैरे सगळं झाकले गेले पाहिजे. तर मला नंतर सुचलं की मी व्हिडिओ स्टार्ट करून ह्यांची रिॲक्शन घ्यायला पाहिजे स्टँड बद्दल. कारण का ह्यांना कोणालाच माहित नव्हतं की मी स्टँड घेतलाय, ट्रायपॉड घेतलाय. पण जाऊन द्या, ते सोडून द्यायचं जे नाही शूट केलंय. तर आता आमचं काम चालू आहे डेकोरेशनचं. मी सांगणार नाही किती करू काय करू, कारण का ते कधीच होत नाही. जेवढं सांगतं त्याच्या उलटच सगळं होतं. त्यामुळे आज काय सांगणार, जेवढं होईल तेवढंच दाखवणार. तर बघत राहा तुम्ही. आणि भाऊ फायनली काम करायला बसलेला आहे. दहीहंडी करून आल्यानंतर आता कामाला लागलेला आहे भाऊ. भाऊ इकडे बघ, बघ ना. डिस्टर्ब मी. आता शायनिंग मारतोय ब्लॉग चालू आहे म्हणून. थोड्या वेळ तिथे कुठेतरी खुर्चीत बसलेला दिसेल तुम्हाला. हे बघ, चिकटपट्टी होती माझी. बघितलं केलं ना लगेच घाण बसल्या बसल्या. तर बघत राहा आता जे काय काम काम अशी करा, दुसऱ्यांदा बोलत नाही पाहिजे की काम कर म्हणून. काही करत नाही. मूर्ती माझी आलेली आहे, रेडी सुद्धा झालेली, पण मी ते रिव्हील करणार नाही. ते गणपतीमध्येच पहिल्या दिवशी ब्लॉग शूट करणार, तेव्हाच तुम्ही बघा. मी शॉपमध्ये जाईल, मी शॉपचे पण ब्लॉग घेत नाही आता. पण एक नंबर मूर्त्या रेडी केल्यात आम्ही. मी ते शूट घेईल आज, नाहीतर उद्या, जेव्हा जमेल तेव्हा. पण ते टाकेल मी ह्या ब्लॉग मध्ये, तुम्ही फक्त बघाच. पण माझी मूर्ती मी रिव्हील करणार आहे, ती गणपतीच्या पहिल्या दिवशी मी करणार. घाबरू नका, मी करणार. जर ह्या ब्लॉग मध्ये मूर्ती आली तर तुम्ही समजायचं ह्याच्यात दम आहे. जर नाही आली तर समजायचं ह्याच्यात दम नाही. लक्षात ठेवा. बोल आता काय बोलशील. भाई बघ ना, येणार व्हिडिओ. कर चॅलेंज. चॅलेंज येणार तुमच्या समोर व्हिडिओ. बघूया. बोलायला पण येत नाही, व्हिडिओ बोलताय मूर्ती जागे. बघाच. तर गाईज अजूनही आमचं काम काही झालेलं नाही. आता हा शर्ट पूर्ण आम्ही नवीन बनवला पहिल्यापेक्षा, एकदम मजबूत. हा बघा, अख्खा हलणार पण नाही. ते सगळं हे मध्ये जॉईन करायचं. हे जॉईन करू आता की हे पूर्ण सेट करू. लेफ्ट साईडचं तिकडे इकडे रेडी आहे सगळं.
आणि पोल तर हा बघा फुल असं वाटतं ना की कुठेच टेप नाही लावलंय, कुठेच कट नाही केलंय. शेवटी काम कोणाचं आहे? झाडावर चढवायचे काम आहे. हे बघा. एकदम वाटतच नाही बघा की टेप लावलंय, काय केलंय, काय विषय नाही. हे बघा आता हे 3 पोल राहिले होते, टेप संपलेली, तर आता भाव आपला टेप घेऊन आलाय, इथे टेप मारलाय, इथे पेंटिंग चालू आहे. हे बघा एकदम प्रॉपर काम, पैसे पूर्ण देतो, काम पूर्ण करून घेतो, असा विषय आमच्या इथे. चुना नाही लावत आमच्या इथे, पैसे आपण पूर्ण देतो. काय काम हे पेन आहेत, पेनाचे डाग बघा. आणि हे बघा इथं पण पेन होता. बघा सगळं गेलेलं आहे, सगळं गेलेलं आहे. हा काम करायचं सांगा, फक्त 50,000. किती? 15,000. तोंड बघा ना आरशात, हो आरशात बघा ना. मला माहिती आहे, मी खूप सुंदर आहे. काय जोक मारलाय वा, हसा. तर हे आता काम चालू आहे. आता हे एकदा एक हात मारला ना तर थोडं थोडं दिसतंय बघा. मग असं एक हात मारला ना की अजून एक हात मारू तिकडे, म्हणजे एकदम प्रॉपर फिनिशिंग येईल. मग आज आमचं हे झालेलं आहे, पोल रेडी होतील. मग आम्ही बॅक डिझाईन पण करणार आहे, कारण का ही बघा पूर्ण तुटले बॅक डिझाईन, तर ही रिटर्न करू एकदम प्रॉपर आणि सगळं सेट होईल. मग असा अर्धा आरसा दिसलाय आमचा, आज हाफ दिसतोय, तो आता पूर्ण झाकला जाईल. तर ते झालं की मग मी सांगणार नाही आम्ही काय करू, कारण का जे सांगतो ते कधीच होत नाही. पूर्ण होऊन दे मग बघू. तर बघत राहा. बघितलं कॅमेऱ्याच्या पाठचं, जे कॅमेऱ्याच्या पाठी माणूस असतो ना, हा त्याचा खरं रूप आहे. त्याला मी ब्लॉग मध्ये बोललो, 4 पोल गेले. मी ब्लॉग मध्ये बोललो चला बघत राहा, तर भावाला वाटलं पण केलंय लगेच, चल घे करायला, चल चोरी पकडली गेल्या भावाची. आता 4 पोल तर मीच केलेत. हे 3 आणि हा 1, ते नाही दाखवणार तो. चला तर बघत राहा. बघा वाट बघते भाऊ, वाट बघतोय कधी कॅमेरा बंद करतोय. अशी माणसं असतात. सतर्क राहा, सावध राहा, बघत राहा ब्लॉग. सध्या जिथे जिथे जास्त पेन दिसतंय तर ना, मित्रांनो आता आमच्याकडे लाईट गेले तिकडे आणि हे लाईटीचं नेहमीच झालंय. जेव्हा जेव्हा आम्ही चांगलं काम करतो तेव्हा तेव्हा अशा वाईट गोष्टी होत असतात. आता हे कलरचं पेंटिंग सेकंड हात बाकी होता, ती एक साईड उभी झाले, तशी दुसरी साईड उभी करणं होतं, पण ते पॉसिबल नाही. तर आता एवढंच शूट करतो, ह्याच्या पुढे काही शूट नाही करणार. हे दोघे आता कलर मारतात आहेत सेकंड हात ह्यात 6 पोलला, त्याच्यानंतर काहीच नाही करणार आहे. लाईट गेली तर डायरेक्ट उद्या शूट करेल. हा ब्लॉग ओके झाला असेल बऱ्यापैकी तर पोस्ट अपलोड करेल, नाही झालं तर उद्याचा कंटिन्यू करून मग एकदाच अपलोड करेल. तर बघत राहा तुम्ही.